नमस्कार. आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे फक्त तुमच्यासाठी. ही रेसिपी खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चवीलाही खूप मस्त लागते. तर करूयात सुरुवात. चला तर मग. या सिमला मिरचीला खूप वेगवेगळी नावे आहेत. डब्बू मिरची, ढोबळी मिरची, सिमला मिरची, इंग्लिशमध्ये तर याला कॅप्सिकम म्हणतात. नावाने मिरची पण तिखट अजिबात नाही अशी ही मिरची. चला आपण बनवूयात. सिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली होती. त्याला असं कट करून घ्यायचं. आता यातल्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढायची खूप सोपी पद्धत आहे. सुरीच्या साह्याने हळूहळू बिया तुम्ही वेगळ्या करू शकतात. थोडंसं उलट करायचं, राहिलेल्या बिया पण इझिली निघून जातात. थोड्याशा बिया शिल्लक राहिल्या तर काही प्रॉब्लेम नाही. आता 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या. 5-6 मिरच्या टाकून घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडेसे धने ॲड करायचे आणि ह्या सगळ्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर करून घ्यायचं. मिक्सर झाले की त्याची अशी फाईन पेस्ट होते. 3 ते 4 चमचे एका डिशमध्ये शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि 1 चमचा किंवा 1 ते 1.5 चमचा तुम्ही लाल तिखट टाकू शकता. तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण मिरची एवढी आपली तिखट नसते, थोडीशी गोडसर असते. त्यामुळं तिखटाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. जिरी पावडर टाकली तरीही चालेल. आणि आता त्यामध्ये आपण 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे. आता आपण पेस्ट बनवून घेतली होती ना, ती यामध्ये टाकायची आणि चांगली अशी त्याला चुरून घ्यायची, म्हणजे मिक्स करून घ्यायची. एक जीव असं झालं ना की आपलं सारण पण खूप छान लागतं. म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स एकदा सगळे चांगले प्रॉपर असे मिक्स होतात. त्याची फाईन पेस्ट झाली ना की तुम्ही यामध्ये पनीरचं स्टफिंग पण घालू शकता, चीज पण घालू शकता. ते पण खूप छान लागतं. हे आता स्टफिंग आपलं रेडी आहे सिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी. सिमला मिरचीमध्ये आता आपण स्टफिंग भरून घेत आहे. थोडंसं प्रेस करून भरायचं, म्हणजे ते आपण जेव्हा फोडणी टाकतो ना तेव्हा हे सुटत नाही. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्यात स्टफिंग भरत आहे. जास्त आवडत असेल स्टफिंग तर तुम्ही कडोकट भरू शकता किंवा आधी अंदाज घ्यायचा की किती पुरतंय वगैरे. त्याप्रमाणे मी थोडं थोडं भरलेलं आहे. जेव्हा शिल्लक राहिला असेल ना तेव्हा तुम्ही बाकीचं पण त्यामध्ये ॲड करू शकता. आता सिमला मिरची आपली फोडणीसाठी तयार झालेली आहे. सगळं स्टफिंग त्यामध्ये भरून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. गॅस चालू करून एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. कढईमध्ये किंवा एखाद्या खोलगट भांड्यामध्ये किंवा पॅनमध्ये पण तुम्ही ही रेसिपी करू शकता, आवडेल तसं. आता थोडीशी जिरी, थोडीशी मोहरी तडतडू द्यायची. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. आता आपल्या सिमला मिरची यामध्ये आपण ठेवणार आहेत. सिमला मिरची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कशीही ठेवू शकता, उभी आडवी, कारण आपण स्टफिंग चांगलं प्रेस करून भरलेलं असतं त्यामुळे स्टफिंग शक्यतो बाहेर निघत नाही. मी अशी उभी ठेवली होती आणि त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं थोडीशी वाफ काढून घ्यायची. बघा किती छान असा त्याला कलर सुटला आहे. आणि सिमला मिरची शक्यतो लवकर मऊ होते, त्यामुळे थोडंसं पटपट त्याला असं परतत राहायचं. जबरदस्त दिसते ही सिमला मिरची. चपातीसोबत, भाकरीसोबत, अगदी भातासोबतही तुम्ही खाऊ शकता. खूप भन्नाट रेसिपी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. वेगळी अशी रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.